नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। नीट 2026 साठीची परीक्षा जी आहे ती रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। नीटच्या परीक्षेसाठी खरं तर मुलं वर्ष मेहनत करतात, मात्र यंदाच्या वेळेला होणारी नीटची जी परीक्षा आहे ती तुर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। तर या संदर्भामध्ये परिपत्रक देखील निघालेलं आहे। भारती सहस्त्रबुद्धे आमच्या प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देतील। भारती, ही परीक्षा रद्द झाली आहे, काय नेमकी कारण आहेत? परीक्षा नेमकी कधी घेतली जाईल? खरं तर एक अभूतपूर्व आणि मोठा असा निर्णय म्हणावा लागेल। देशभरातल्या लाखो विद्यार्थ्यांनी 3 मेला जी नीटची परीक्षा दिली होती, मेडिकल एंट्रन्सची परीक्षा दिली होती, ती आता नीटची परीक्षा रद्द करण्यात आली आहे। ती परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे। खरं तर अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा यासाठी मोठा दबाव आणला जात होता, कारण त्याबद्दलचे बरेच प्रश्न उपस्थित झाले होते। एकदा परीक्षा झाल्यानंतर असं उघड झालं होतं की अनेक विद्यार्थ्यांना साधारण 42 तास आधीच नीटची प्रश्नपत्रिका मिळाली होती। त्यामुळे पेपर फुटला की काय अशा पद्धतीची शक्यता निर्माण झाली होती। त्याबद्दल आज ही प्रेस नोट काढेपर्यंत परीक्षा घेणारी जी नीटची एजन्सी आहे त्यांच्याकडनं काहीही आली नव्हतं, ज्याला नॅशनल टेस्टिंग एजन्सी असं म्हटलं जातं। मात्र आज त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आपण नीटच्या परीक्षेच्या वेळी काय घडलं, 3 मेचा जो पेपर होता त्याच्या वेळी नक्की काय घडलं याच्यासाठी इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज लावलेल्या आहेत। मात्र पारदर्शकता असावी, देशातली सगळ्यात मोठ्या परीक्षांपैकी एक असलेली ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या बाबतीत पारदर्शकता असावी म्हणून आपण 3 मेला घेतलेली परीक्षा रद्द करत आहोत आणि पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे। त्यामुळे खरं तर देशातल्या सगळ्या पालकांसाठी, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अशी ही बातमी आहे की वारंवार जे आरोप गेल्या 3 दिवसांमध्ये झाले होते, 42 तास आधी पेपर मिळाल्याचे आरोप केले गेले होते, अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाल्याचं सांगितलं जात होतं। यात अनेक राजकीय पक्षांनी सुद्धा उडी घेतली होती। काही तासांपूर्वी स्वतः राहुल गांधी यांनी ट्विट टाकलं होतं की आता नीटची परीक्षा म्हणजे जी मेडिकलची सीट आहे ती विकली जाते की काय, अशा पद्धतीने विरोधी पक्षांकडून आरोप केले जात होते। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नीटची परीक्षा जी की देशातला प्रत्येक मेडिकल ॲस्पिरंट देत असतो ती परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे, जी 3 मेला मुलांनी खरं तर दिलेली आहे। यात आता खूप मोठा प्रश्न हा निर्माण होतो की ज्या काही मुठभर मुलांना त्याचा फायदा झाला होता त्या फायद्यासाठी आता देशातले सगळे मुलं सफर करणार आहेत, त्यांना सगळ्यांना परत एकदा परीक्षा द्यावी लागणार आहे। अगदी भारती, तुम्ही म्हणताय तसं अनेकांचं खरं तर पुढे जाऊन या सगळ्या विषयीचं स्वप्न असतं आणि त्या दृष्टीनं नीटची परीक्षा अत्यंत महत्त्वाची असते। मात्र साधारणपणे किती विद्यार्थ्यांना या सगळ्याचा फटका बसू शकतो, पुन्हा एकदा या सगळ्याची तयारी करावी लागू शकते? खरं तर यामिनी आपण अगदी बेसिक विचार केला तरी मी तुला सांगते की 12वीची परीक्षा आपल्या राज्यात महाराष्ट्रात साधारण 14 लाख मुलं देत असतात। अगदी आपण 50-60% मुलं ज्यांना मेडिकलला जाण्याची इच्छा आहे त्याचाही विचार केला तरी 8-9 लाख तर केवळ महाराष्ट्रात मुलं असतात जे नीटची परीक्षा देत असतात, नीटच्या परीक्षेसाठी अपेअर होत असतात। हीच परिस्थिती देशातल्या प्रत्येक राज्यात आहे। प्रत्येकाला ज्याला इच्छा आहे मेडिकलला जाण्याची त्या सगळ्यांसाठी नीटची परीक्षा अनिवार्य असते। ज्यांनी बायोलॉजी घेतलेलं असतं 11वी-12वी साठी त्या सगळ्यांसाठी नीटची परीक्षा अनिवार्य असते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्यांनी एकदा पेपर दिलेला आहे आणि असं असताना त्यांना आता नीटची परीक्षा पुन्हा एकदा द्यावी लागणार आहे। अत्यंत महत्त्वाचा, मी जसं म्हटलं सुरुवातीला की अभूतपूर्व असा, याचाच अर्थ आपल्याला कळत आहे की ज्या पद्धतीचे आरोप होत होते, ज्या पद्धतीच्या बातम्या येत होत्या त्या पद्धतीने कुठेतरी काहीतरी नीटच्या परीक्षेमध्ये असं सांगितलं जात होतं की प्रिंटिंग प्रेस च्या माध्यमातून तर काही झालं नाही ना, तर अशा पद्धतीने काहीतरी झालंय आणि ज्याचा आता तपास होणार आहे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज कडून। अगदी भारती, तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।